माननीय उपसभापती महोदय, सन्माननीय सदस्य बच्चूभाऊ कडू यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की वीज टाकण्याची परिस्थिती का निर्माण झाली, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी एकच म्हणेन की या परिसरामध्ये वाघ पण आहेत, बिबट पण आहेत. आज त्या एकूण दोन्हीच्या घटनांमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू जरी नसला तरी सुद्धा वाघाची शिकार आणि बिबट्याची शिकार हा राज्यातलं नाही, अवैध शिकार ही देश स्तरावरच्या आणि परदेशी काही घटकांचा सुद्धा त्याच्यात समावेश आहे. पोचर्स, इलिगल पोचिंग आणि अशा प्रकारचे घटक पकडलेले आहेत, तुरुंगवासामध्ये आहेत, त्यांच्यावर केसेस चालू आहेत. बच्चूभाऊ कडूंनी जो प्रश्न विचारला की या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय म्हणजे वाघाची नख, वाघाची स्किन, वाघाची हाडं, वाघाची दात या बाबीला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फार मोठे मूल्य आहे आणि म्हणून अशा भावनेतून ते केलं असावं. आता एकूणच बच्चूभाऊचा रोख होता की वन खात्याचे अधिकारी म्हणजे ब्रिटिश अंमलदार सारखे वागतात. नाही, मी आत्मविश्वासाने सांगेन वन खात्याच्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदललेली आहे आणि मी बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेलो आहे. भविष्य काळामध्ये मानव आणि जीव, वन्यजीव प्राणी यांचा संघर्ष कमी करण्याकरता मी आता कालच्या सभागृहात आपल्या सभागृहात म्हटले की कोकणामध्ये बिबट सफारी अभयारण्य करून प्रत्येक जिल्ह्याला एक, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक, मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्याला अभयारण्य आणि त्या ठिकाणी विदर्भामध्ये व्याघ्र प्रकल्प अशा स्वरूपाच्या गोष्टी करताना त्या ठिकाणी त्या वाघांना, त्या बिबट्यांना जी शिकार लागते ती शिकार त्या ठिकाणी निश्चितपणे तयार ससे, रानमांजर किंवा रानडुकरं, निळगाई अशांना जे फुलं लागतात त्याची उपलब्धता करून दिली जाणार, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना ते फुलं शोधण्याकरता शेताच्याकडे यायला लागतं आणि त्याचा पाठलाग करता करता बिबटे आणि वाघ शहराकडे, गावाकडे येतात. ते प्रतिबंधित करण्याचा निश्चितपणे विचार आहे, प्रयोग निश्चितपणे होणार आहे. साधारणपणे आता मी 60 महिने राज्य सरकारचा जो कालखंड त्याच्यापैकी 42 महिने शिल्लक राहिलेत. या 42 महिन्यामध्ये हा यशस्वी प्रयोग करून बच्चूभाऊ तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, संघर्ष, प्रश्न असा आहे की अधिकारी वर्गाला स्पष्ट केलेलं आहे की आदिवासी हे सुद्धा या देशाचे मूलभूत नागरिक आहेत, यांच्यामध्ये आपल्याला असा फरक करता येणार नाही आणि प्राण्यांचं संगोपन करताना मानवाला दुर्लक्षित करून सुद्धा जमणार नाही आणि म्हणून सगळ्याची सांगड घालून सभापती महोदय या ठिकाणी विचार निश्चितपणे केलेला आहे.